नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की आपल्या देशातील ज्या इतर भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे काही लाडक्या बहिणीची केवायसी अजून अपूर्ण आहे, पेंडिंगला आहे, यांचा विचार करून व त्याचबरोबर ज्या महिलांचे पती वारले असतील किंवा त्यांचे वडील नसतील किंवा ज्या महिलांचे घटस्फोट झालेले असतील, या सर्वांचा विचार करून आपल्या लाडक्या बहिणींची जी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती, ती आता 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याबद्दल जी सूचना आपल्या आदितीताई तटकरे यांनी दिलेली ती आपण जरा वाचून घेऊया. तर चला मित्रांनो, आपण स्क्रीनकडे वळूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या सूचना दिलेल्या त्या आपण वाचून घेऊया. तर पहिली सूचना आहे, राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते. यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांनी सांगितले की ई-केवायसीची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. व तिसरा पॉईंट आहे, योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर विधवा व एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल यात करण्यात आलेले आहेत. आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावर आता त्यांनी बदल करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी काहीतरी तुमचे घटस्फोट झाल्याचे डॉक्युमेंट्स किंवा तुमचे जे समजे वडील वारले असतील किंवा पती वारले असतील तर त्यांचा मृत्यू दाखला जोडून तुम्ही तुमची केवायसी ही पूर्ण करू शकता. अशा प्रकारच्या सूचना आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या आहेत. अशाच प्रकारची अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.